गेल्या 3 ते 4 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली। आज जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झालाय। गेल्या तासाभरापासून सिंधुदुर्गात पावसाची रिपरिप सुरू असल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला। आता पाहूयात अकोल्याच्या अकोट तालुक्यात काल रात्रीला जोरदार पाऊस पडल्याने पठार नदीवर नव्याने बांधण्यात येत असलेल्या दिनोडा मरोडा पनोरी नदीवरील तात्पुरता तयार केलेला रस्ता पाण्याच्या वेगाने वाहून गेला। पावसाच्या पाण्याच्या पुरामुळे तो वाहून गेल्यामुळे पनोरी या गावाचा संपर्क तुटला आणि या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तर बातमी खानदेशातनं 40 गावात पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत। मात्र त्यानंतर तिंतूर नदीच्या बंधाऱ्यापासून नदीच्या किनाऱ्यापर्यंत फेसाचा ढिगारा झालाय। हा फेस नक्की कशाने निर्माण झालाय हे अद्यापही समजू शकलेलं नसलं तरी नदी दूषित झाल्यानंतर ही स्वच्छता न केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। आणि आता बातमी अशी की सोलापूरमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे सीना नदी प्रवाहित झालेली आहे। 1 महिन्यापूर्वी सीना नदी कोरडी पडली होती। शेती जनावरांसाठी पाणी तिथे उपलब्ध नव्हतं। मात्र 3 ते 4 दिवसाच्या सततच्या पावसामुळे सीना नदी प्रवाहित झाली आहे। त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे।